कुणीतरी खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे की आपले ते नसतात जे फक्त फोटोमध्ये आपल्या सोबत असतात, आपले तर ते आहेत जे आपल्या संकटात आपल्या सोबत उभे असतात. नमस्ते मित्रांनो, हे खूपच छोटी गोष्ट आहे परंतु खूप मोठी शिकवण देऊन जाते. ही गोष्ट आहे एका शेतकऱ्याची ज्याला प्राणी पक्षी पाळण्याचा खूपच छंद होता. त्याने आपल्या घरामध्ये एक पोपट, एक बकरी, एक कोंबडा देखील होता. परंतु कुठून तरी त्याच्या घरात एक उंदीर आला होता आणि तो सगळ्या समस्यांचं कारण बनला होता. तो शेतकरी खूप वैतागला होता की हा उंदीर कपडे कुरतडतोय, खूप नुकसान करतोय. दिवाळीचा सण होता. नेहमीप्रमाणे शेतकरी त्याच्या पत्नीला एक छान साडी घेऊन आला आणि सवयीनुसार त्या उंदराने त्या साडीला खूप मोठे छिद्र पाडले. हे जेव्हा त्या शेतकऱ्याच्या पत्नीने पाहिले तेव्हा ती मालकाला म्हणाली की या उंदराचा काय तो बंदोबस्त तुम्ही करा, त्याला पकडा. मग त्या शेतकऱ्याने एक उंदीर पकडण्याचा पिंजरा घेऊन आला. आता हे पाहून तो उंदीर जरा घाबरून राहायला लागला. मी या पिंजरात कैद होईल आणि मला हे बाहेर फेकून देतील किंवा मारून टाकतील. सर्व काही ठीक चालले होते, मजेत चालले होते, सर्व काही बिघडून जाईल. म्हणून तो उंदीर पोपटाजवळ गेला आणि म्हणाला, दादा माझी मदत कर. पोपट म्हणाला, मी तुझी मदत का करू? उंदीर म्हणाला, मालकाने पिंजरा आणलाय, तो मला पकडील. पोपट म्हणाला, त्याचं मला काय करायचंय, मला काय देणं घेणं नाही. पोपटापासून नाराज होऊन तो उंदीर पुढे कोंबड्याजवळ गेला आणि म्हणाला, दादा माझी थोडी मदत कर, मला मालक पिंजऱ्यात पकडेल आणि मारून टाकेल. कोंबडा त्या उंदराला म्हणाला, जाऊ दे, हे तू मला का सांगतोय, याचं मला काय करायचंय, मला पण काही देणं घेणं नाही. तो उंदीर नंतर नाराज होऊन बकरीजवळ गेला. बकरी देखील तेच म्हणाली, मला काहीच देणं घेणं नाही. उंदीर बिचारा विचार करत बसला की आता माझं पुढे काय होईल. तो शेतकरी रात्र होण्याची वाट पाहत बसला होता. फक्त एकदा हा उंदीर माझ्या जाळ्यात अडकला पाहिजे असा विचार करत होता. आणि एकदाची रात्र झाली आणि खट्ट असा आवाज आला. शेतकऱ्याला वाटले की उंदीर अडकला जणू. मालकीन त्या पिंजऱ्याजवळ गेली. एक साप त्या पिंजऱ्यामध्ये अडकला होता जो की उंदराला खाण्यासाठी आला होता. त्या सापाने मालकिनीला डसला. मालकीन जोरात ओरडली. तो शेतकरी त्याच्या मालकिनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितले की फक्त एकच उपाय आहे, त्यांना वाचवण्याचा. साप खूपच विषारी होता. हिला आता पोपटाचं सूप पाजावं लागेल. इतक्या पटकन पोपट कुठे भेटेल? तेवढ्याच शेतकऱ्याला आठवले की आपल्या घरी तर पोपट आहे. काही पर्याय नाही म्हणून पोपटाला आणले आणि त्याचे सूप करून पाजले. मालकीन जरा बरी व्हायला लागली. उंदीर हे सर्व पाहत होता. मालकिनीला जेव्हा घरी आणली तेव्हा तिला भेटायला त्यांचे पाहुणे, नातेवाईक सर्व येऊ लागले. त्यांना काय खायला भोजन करायचे तर शेतकऱ्याने कोंबडा कापला आणि त्याचे चिकन बनवले. थोड्या दिवसांनी मालकीन पूर्ण बरी झाली. तेव्हा शेतकऱ्याने ठरवले की आपण एक मोठी पार्टी करूया. तेव्हा त्याने उरलेल्या बकरीचा देखील बळी घेतला. मटणाची पार्टी ठेवली. तो उंदीर विचार करत होता, जर यांनी माझी त्या दिवशी मदत केली असती तर इतका सगळा तमाशा झाला नसता. छोटीशी गोष्ट शिकवते की जीवनात जर एकत्र राहिलं तर सर्व काही चांगलं होतं. कभी पेड़ कटने का किस्सा न होता अगर कुलाडी के पीछे वो लकड़ी का हिस्सा न होता. युनिटीमध्ये सर्वात मोठी ताकद आहे. आठवणीत ठेवा, आपले फक्त फोटोमध्ये नाही तर संकटामध्ये देखील सोबत उभे राहतात.